पाण्याची वाटी गोड मुलगी आहे ती बघा. चला टॉफी हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आदित्य कडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर डे 6मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सो आजचा डे आहे 6. तो डे 6मध्ये तुम्हाला माहिती पडणार की आम्ही कुठे आलो आहे. तो रिव्हील तर आता एवढ्या लवकर नाही करतो. सगळ्यात पहिले तुम्हाला लोकेशन दाखवतो. एवढं भारी लोकेशन आहे. असं वाटणार वडकून दाखवा की कुठलं लोकेशन आहे. आणि वाटणार पण नाही की इंडियामध्ये आहे आम्ही, असं वाटणार की फॉरेनमध्ये आहे. तो तुम्हाला लोकेशन दाखवतो सगळ्यात पहिले की कसं आहे. बघा लोकेशन, बघा गाईज, एवढं भारी लोकेशन आहे. असं वाटणार पण नाही की इंडियामध्ये आहे काही. सो गाईस, एका हॉटेलमध्ये आता आलो आहे आम्ही. आता आम्ही जेवण करतो. आणि मी रात्री नाश्ता केला होता, याने नाश्ता नाही केला होता. तो खूप भूक लागली आहे गाईस. सो आता आम्ही जेवण करतो. तर गाईस आता जेवण करतो आता आम्ही. आणि पंजाबी हा इथे ॲटम पूर्ण. गाईज आमचं जेवण वगैरे झालं आहे. सो आता तुम्हाला रिव्हील करून टाकतो की आम्ही कुठे आलो आहे म्हणून. सो आम्ही आलो आहे अमृतसरला गाईज. गोल्डन टेम्पल खूप प्रसिद्ध आहे गाईज इकडलं गोल्डन टेम्पल. माझा सेकंड टाईम आहे. सो मी आलो होतो 4-5 वर्षापूर्वी आलो होतो मी इकडं पंजाबमध्ये. सो त्या टाईमी मी ब्लॉगिंग चालू नाही केली होती. अजय सर, त्या टाईमी मी ब्लॉगिंग नाही चालू केली होती. सो फर्स्ट टाईम झालं तुझं. सो ह्यावेळेस मग आलो की म्हटलं ह्यावेळेस ब्लॉग काढायचाच आहे. तो दाखवायचंच होतं तुम्हाला. सो खरं असं वाटत पण नाही की इंडियामध्ये, असं वाटतं की बाहेर देशामध्ये आहे. एवढा भारी हे आहे व्ह्यू. रोहित आणि पप्पा बघा इकडे व्हिडिओ काढताय. आई आहे ती अनन्या ताई. अजय सर कसं वाटतंय? मस्त, एक नंबर भारी ना. लोकेशन खूप भारी आहे गाईस. अंदर तर गेलोच नाही आम्ही गोल्डन टेम्पलमध्ये. सो गोल्डन टेम्पलमध्ये पण खूप भारी लोकेशन आहे. तुम्हाला दाखवतो पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही. तर काय पाणी पिण्याची सोडा ये कुछ भी नहीं है, ये कुछ भी नहीं. अभी अंदर है. चलो वाह 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 वाह. गाईस तुम्हाला बॅक साईडला दिसत असेल गोल्डन टेम्पल. गोल्डन टेम्पल गाईस सोन्याचं मंदिर, पूर्ण सोन्याचं आहे गाईस. तुम्हाला दाखवतो अंदर जाऊन. पूर्ण सोन्याचं मंदिर आहे गाईस. आणि एवढी जास्त पब्लिक आहे ना गाईस. एवढं पॉप्युलरेशन आहे इकडं गोल्डन टेम्पलचं खूप जास्त. आणि जे मी घातलं आहे ना याच्याशिवाय इथं अंदर जाऊ नाही देत. एवढा जास्त मान असतो याचा. आता अंदर जातो गाईस.
तर गाईज फायनली आता आम्ही अंदर आलो आहे गोल्डन टेम्पलच्या. बघा तुम्हाला दिसत असेल गाईज, पूर्ण सोन्याचं आहे गाईज, पूर्ण सोन्याचं. यालाच तर गोल्डन टेम्पल म्हणतात. किती भारी नजारा आहे. तर गाईज आता आम्हाला असं पूर्ण राऊंड मारून असं यावं लागेल. बघा असं पूर्ण राऊंड मारावं लागेल असं. तर तिकडंच चाललो आता गाईज आता आम्ही. गाईज इथं बघा पाण्याची व्यवस्था आहे. बघा गाईज आता हे पाणी पित आहे, प्या. तर काय किती गोड आहे ती गोड आहे बघा पाण्याची वाटणी. किती गोड मुलगी आहे ती बघा. एका ठिकाणी बसलो आहे आता आम्ही आणि खरं बघून डोळ्यातच पाणी, बरोबर की गोल्डन टेम्पल सोन्याचं मंदिर आहे ॲक्च्युली. खरं सोन्याचंच मंदिर आहे. किती चमकते बघा की. म्हणजे जगातला सगळ्यात मोठा गोल्डन टेम्पल, बरोबर ना गाईज. बघा जगातला सगळ्यात मोठा गोल्डन टेम्पल. पॉप्युलरेशन खूप जास्त आहे गाईज त्याची. अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पल बघा किती जास्त चमकत आहे गाईज. प्रसाद आणला आता. बोल. हा नाही राहू दे. तर आता हे तर काय एक इथं इस गोल्डन टेम्पलचं तर दर्शन झालं आहे आता आमचं. आता जालियनवाला बागमध्ये आलो आहे, तर ते थोडंफार घुमतो. बाग किती मोठं आहे बघा, खूप जास्त मोठं आहे. हे जालियनवाला बाग आहे. इथं जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं आणि तिथं ना मोठी विहीर आहे. त्या विहिरीत सगळ्या लय जणांनी मारल्या गोळीच्या भीतीने. जीव वाचवण्यासाठी गोळीबार होत होती, त्यामुळे मग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी त्याची विहिरीमध्ये उड्या मारल्या. ती विहीर पण आहे आणि जिथे जिथे गोळीबार झालाय ना तिथे निशाण पण आहे गोळीचे पण आहे. आणि जिथे जिथे गोळीबार झालाय ना तिथे निशाण पण आहे गोळीचे. पांढरं निशाण आहे. चला. तर गाईज आता आलो आम्ही जालियनवाले बागमध्ये. आता तिथं घुमतो थोडंसं. अजय सर तिथे दिसत असेल तुम्हाला निशाण वगैरे. तिथे गोळीबार झाली होती जालियनवाले बागमध्ये. ते पण सांगलीचेच आहे. पंजाबमध्ये येऊन लस्सी नाही पिणार कसं होणार. आता लस्सी पिणार आहे पंजाबी लस्सी. ही रबडी आहे. एक नंबर. चम्मच मागा होता त्याला. पंजाबी लस्सी जबरदस्त.
बघा गाईस आपला भारताचा झेंडा. हे गाईस आता आलो आहे आम्ही बागा बॉर्डरला. सो बघा त्या साईडला पाकिस्तान आहे गाईस. सो आता अंदर जातो आणि हे सगळ्यात पहिलं हॉटेल गाईस आपल्या इंडियामधलं बघा. सो अंदर जातो. स्क्रीनवर बघा सगळं दाखवत आहे गाईस. गोल्डन टेम्पल तर बघितला. मग अमृतसरहून 32 किलोमीटरनं बागा बॉर्डर होतं. म्हणजे इथून पाकिस्तान खूप जवळ आहे. म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डरपाशी चालू आहे ना आम्ही. त्या साईडला पाकिस्तान आहे गाईस ॲक्च्युली. सो बघा व्ह्यू बघा किती भारी आहे गाईस. आणि आता परेड चालू होती 5:30 वाजता. सो आमच्याशी तेवढा वेळ नाही आहे परेड बघायसाठी. सो आम्ही 15-20 मिनटं थांबणार आणि आमची ट्रेन आहे 7 वाजताची. सो त्यामुळे बघा शेवटच्या टोकापर्यंत आलो आहे गाईस आम्ही. आमची पूर्ण फॅमिली आली आहे शेवटच्या टोकापर्यंत. हे बघा हे दोघं जण मागे आहे. फुल एनर्जी येते बघून यांना. बघा गाईस त्या साईडला पाकिस्तान आहे. गाईस एवढं भारी वाटलं ना बघून. पाकिस्तानच्या बॉर्डरपाशी आलो आणि पाकिस्तानची बॉर्डर बघा बघा दिसत असेल तुम्हाला. ही ट्रेन आहे. सो 7 वाजताची लवकरात लवकर निघावं लागेल. आता 5:30 झाले आणि ट्रॅफिकमुळे वेळ लागेल. सो त्यामुळे हा शो 5:30 वाजता चालू होतो आणि 6 वाजता खतम होतो. सो 6 वाजता खतम होणार तर पूर्ण पब्लिक बाहेर येणार नसो. त्यामुळे जास्त टाईम नाही व्हायला पाहिजे. म्हणजे ट्रॅफिक नाही लागायला पाहिजे. सो त्यामुळे आम्ही लवकरात लवकर निघतो आणि 7 वाजता ट्रेन आहे आमची. सो लवकरात लवकर निघतो. जय हिंद. प्राऊड फील होतो गाईस. खूप प्राऊड फील होतो. आणि पाकिस्तानची पब्लिक काहीच नव्हती गाईस. काही म्हणजे काहीच नाही. फक्त इंडियाची पब्लिक एवढी जास्त होती ना. खूप जास्त. खूप प्राऊड फील होतो खरं इथं आलो की खरं. बांधलं होतं त्याने बसलं भांडमध्ये.
चला गाईज आता निघत आहे. आता आम्ही रिक्षामध्ये बसलो आहे. आपला रिक्षा थांबून तिथं घेऊन चालेल पाहिजे जल्दी जरा चलो जल्दी. हे तर समोर बसले आहे. अच्छा ओ अजय पाजी का हो दिख रहे नहीं हो. ओ अजय पाजी. ओ रे कहाँ से वाली जाती ये इधर वो सामने खड़ी बुलाओ बुलाओ. ओ अजय पाजी चलो यार चलो जल्दी. चला काही लिंगू आहे आता. लवकरात लवकर स्टेशनला जायचं आहे. व्हिडिओ काढा. बघा या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. सो आता आम्ही सामान वगैरे घेतलं आहे. सो ऑटोमध्ये टाकलं आहे. सो आता आम्ही स्टेशनला चाललो आहे. आता हे बघा गाईस अमृतसरच्या स्टेशनला आलो आहे. सो आता सगळेजण समोर गेले. मी पण जातो आता. आमची गाडी आहे 7:30 वाजताची. सो लवकरात लवकर जातो. खूप दमलो आहे गाईस. चला जाऊया. आमची 7:30 वाजताची गाडी होती आणि आता वाजले 11. सो आता लुधियाना येणार आहे. लुधियानाच्या स्टेशनवर उतरणार आहे. सो आम्हाला घ्यायसाठी कोणीतरी आलं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे गाईस आता पोचलो आता आम्ही लुधियानाला. अजय सर गाईस कोण आला आहे आम्हाला भेटायला. विनय भाऊ आला आहे आणि राजाजीचा आला आहे. आता मी पोचलो आहे प्रीतीकडं. सो तुम्हाला प्रीती नाही माहिती. सो दाखवतो तुम्हाला प्रीती कोण आहे. अरे बाहर ही रुक गया. अरे का हाल है चलो जाओ जाओ. ही प्रीती आहे माझ्या मावशीची मुलगी आहे. चलो चलो मस्त एकदम मजेत. गाडी खाओ. खिचडी चपाती आणि ही प्रीती. आता जेवण करतो आम्ही. टॉफी जास्त गर्दी तर नाही ना. दोन दिवस गेले मी. कसं होतं माहिती आहे का. पहिले असं होतं जय जन जय जन जय जन जय जन. मला वाटते 5-6 दिवस आल्यापासून. हो गाईस. आणि आता निवांत. तर काय तर काहीच तुम्ही बघितलं असेल. आम्ही अमृतसर वगैरे सगळं फिरलो आहे. त्यानंतर बागा बॉर्डर गेलो. त्यानंतर कुठलं गार्डनला गेलो. गोल्डन टेम्पल बागा बॉर्डर जालियनवाला बाग तिथे गेलो होतो गाईस. खूप मजा आली एका दिवसात. आणि मेन आमचा जो ड्रायव्हर होता ना तो खूप स्लो होता. पण बरं झालं की आम्ही लवकर निघालो. आम्हाला ट्रेन हे झाली. सो त्यामुळे सो गाईस आमची 7:30ची ट्रेन होती. मग 8 वाजता सुटली ती. 8 वाजता सुटल्यानंतर मग 11:30 वाजता आली लुधियानाला. लुधियानाला यायचं रिझन हे होतं. आमच्या मावशीची मुलगी असते. तिचं नाव आहे प्रीती. सो यांच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. त्या टाइम माझे ब्लॉग्स चालू नव्हते. मी फक्त मस्त्या करायचो यांच्या ब्लॉगमध्ये.
त्यामुळे बघितलं असेल की प्रीती कोण आहे, तुम्हाला दाखवलं असेल. सो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पण माहिती पडणार. उद्याचा पूर्ण वेळ आता तिलाच देणार आहे. आता आम्ही सध्या तर थोडंसं आराम करू. सध्या पूर्ण ट्रॅव्हलिंग मजा मस्तीत चालू होती. सध्या थोडंसं आराम करावा लागेल त्यामुळे. सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड करू. सो मित्रांनो डे 6 असा होता. सो डे 6मध्ये जे काही घडलं ते तुम्ही बघितलं असेल. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो. चला गुड नाईट.